शहापूर परिसरातील पवन सायझिंग ते विनायक कॉलनी दरम्यान सचिन राऊत यांच्या घराजवळून जाणाऱ्या सीईटीपी पाईपलाईनला गळती लागल्यानं गरम आणि दूषित सांडपाणी थेट रस्त्यावर वाहू लागले। उग्र दुर्गंधी, रस्त्यावर साचलेले प्रदूषित पाणी आणि वाढत्या आरोग्याचा धोका यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। शहापूर परिसरातील पवन सायझिंग ते विनायक कॉलनी दरम्यान सचिन राऊत यांच्या घराजवळून जाणाऱ्या सीईटीपी पाईपलाईनला गळती लागल्यानं गरम आणि दूषित सांडपाणी थेट रस्त्यावर वाहू लागले। या पाईपलाईनमधून सुमारे 10 ते 12 सायझिंग उद्योगांमधील रासायनिक मिश्रित गरम सांडपाणी वाहून नेलं जातं। मात्र पाईपलाईनला गळती लागल्यानं हे दूषित पाणी परिसरात पसरत असून दुर्गंधीमुळे नागरिकांचं जगणं असह्य झाले। रस्त्यावरून वाहणाऱ्या या सांडपाण्यामुळे परिसरातील वातावरणही प्रदूषित झाले। दररोज या मार्गावरून शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगारांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते। गरम आणि दूषित पाण्यामुळे रस्ता निसरडा बनला असून अपघाताचा धोका वाढलाय। तसंच या पाण्याच्या संपर्कामुळे त्वचा रोग, श्वसनाचे विकार आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। स्थानिकांनी वारंवार संबंधित सीईटीपी प्रशासन, इचलकरंजी महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा केलाय। मात्र अद्याप गळती थांबवण्यासाठी कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। नागरिकांनी तातडीनं पाईपलाईनची दुरुस्ती करून दूषित सांडपाणी बाहेर पडणं थांबवावं, कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे। वेळेत उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही परिसरातील नागरिकांनी दिलाय। त्यामुळे प्रशासनानं या गंभीर पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक प्रश्नाची तातडीनं दखल घेण्याची गरज व्यक्त होतीये।